हॅलो गायज, स्वागत आहे तुमच्या एका अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे युनिट टेस्ट 1चा बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण बघणार आहे. हा 2025चा क्वेश्चन पेपर आहे. तर तुम्ही हा ॲज अ सॅम्पल पेपर सॉल्व पण करू शकता. तर तुम्ही बघू शकता ह्याचा फॉर्मॅट कसा आहे. तर क्वेश्चन नंबर 1 हा सिलेक्ट करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स स्टेटमेंट हा असतो. ह्यामध्ये टोटल 5 सब क्वेश्चन दिलेला आहे. ह्या 5 सब क्वेश्चनला इंडिव्हिज्युअली 1-1 मार्क आहे. अँड सेकंड इज क्वेश्चन नंबर 1मधला जो बी आहे, द राईट वन वर्ड फ्रेज विच कॅन बी सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मीन्स जे काही सेंटेन्स आहेत त्यांना काय म्हणतात, मीन्स त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक वर्ड काय आहे तो लिहायचा असतो. त्यानंतरनं शो अकाउंटिंग इक्वेशन फॉर द ट्रान्झॅक्शन हा 5 मार्क्ससाठी आहे. मीन्स अकाउंटिंग इक्वेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन मीन्स तो चॅप्टर नंबर 2 आहे. बहुतेक चॅप्टर नंबर 1 का 2मधला हा क्वेश्चन आहे. ह्यामध्ये आपण राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, मग कॅश काही कॅपिटल आहे, कॅपिटल आणले मग ते प्लस होणार. त्यानंतर परचेस ऑन अ क्रेडिट मग प्लस होणार. ते वाला आपण केले. तर मी सॉल्व केले बघा, साईडला तुम्ही बघू शकता. हे असं सॉल्व करायचं आहे. अँड क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर द टाइप्स ऑफ पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. कॅपिटल काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. का तर एक पर्सन कॅपिटल आणतो बिझनेसमध्ये म्हणून ते एक पर्सनल अकाउंट आहे. डिस्काउंट नॉमिनल काय, कारण ते एक्सपेन्स आहे ना, एक्सपेन्स इन्कम आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही पर्सनल येणार. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट पर्सनल येणार. लाईव्ह स्टॉक नॉमिनल येणार कारण तो कधी पण जाऊ शकतो. ऑडिट फीज नॉमिनल. कम्प्युटर रिअल. ट्रेडमार्क रिअल. रॉयल्टी नॉमिनल. सेल्स नॉमिनल. अँड द स्टेट द गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर अ पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. हे द रूल्स आहे, तुम्ही बघू शकता. हा एवढा छोटासा फॉर्मॅट आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट आहे, द कमोडिटी इन विच ट्रेडर डील्स इज नोन ॲज अ गुड्स. द अमाऊंट इन विच नॉट रिकवरेबल फ्रॉम द कस्टमर इज नोन ॲज अ बॅड डेब्ट्स. मीन्स जे अमाऊंट डेटरपासून रिकवर होत नाही त्या अकाउंटला बॅड डेब्ट्स असं म्हणतात. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे इज ऑब्झर्वड ऑन 10th November. गुडविल मीन्स अ रेप्युटेशन ऑफ अ बिझनेस व्हॅल्यूड इन द फॉर्म ऑफ मनी. मशनरी अकाउंट इज अ टाईप ऑफ रिअल अकाउंट. मशनरी काय, एक ॲसेट आहे. ॲसेट असली की ती काय असते, रिअल अकाउंट असते, आपल्याला माहिती आहे. तर आपण हा वर्ड फ्रेजेस वगैरे बघूया. फर्स्ट, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग मीन्स bookkeeping means maintain a record of business transaction. Means recording of a business transaction is called as bookkeeping. फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकले आपण. लेफ्ट हँड साईड ऑफ अन अकाउंट इज डेबिट साईड असतं. राईट हँड साईड असते ते क्रेडिट साईड असतं. पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल म्हणजे कोणाला आपल्याला अमाऊंट पेएबल करायच्या, क्रेडिटरला. मेथड ऑफ अकाउंटिंग इन विच बोथ ॲक्सेप्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन. डबल एंट्री, दोन्ही ॲक्सेप्ट आपल्याला घ्यायला लागतात म्हणून. द ॲसेट इन विच कॅन नॉट बी सीन, टच्ड ऑर फेल्ट. इंटँजिबल, टँजिबल आपण शिकलेलो आहे. तर एवढं सगळं आपल्याला हे करायचं आहे.